विद्यार्थ्यांनो, गणित भाग 2 मधील पायथागोरसचे प्रमेय यातलंच एक गणित आहे. 4 मार्काचं गणित आहे. हॉट क्वेश्चन आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोण एसीबी हा 135 मापाचा आहे. सिद्ध करा एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग अधिक 4 एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. सिद्ध करायला घेऊया. आपण एक एक स्टेप घेऊया. आपण बघा इथे रचना केली आहे. रेख एडी लंब बाजू बीसी काढलाय, बीसी कडे वाढून, कारण ही त्रिकोणाची उंची होईल. तर मला याचे क्षेत्रफळ काढायचे, तो उंची लागेल. त्यामुळे एडी आपण लंब काढतो. तर एडी लंब काढल्यामुळे काय झालं की हा नवीन काटकोन त्रिकोण पण आपल्याला मिळाला. ह्या दोघांचा वापर करून आपल्याला हे सिद्ध करायचं. तर आपण आधी घेऊया की त्रिकोण एबीसी मध्ये जर मी घेतलं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, तर आपल्याला माहिती सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर, 1/2 गुणिले पाया बीसी आणि उंची एबी. आता हा 2 इकडे गेला गुणिले होतो आणि म्हणून 2 एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर आपल्याला मिळणार आहे बीसी गुणिले एडी. जर व्यवस्थित बघितलं तर हा एडी आणि हा डीबी, हा बघा हा 135 आहे, म्हणजे रेषेजोडीतील कोणामुळे हा होणार आहे 45 अंश. हा 45 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा पण 45 आहे. आकृती आपली तशी नाहीये, पण समजून. मग जर हे दोन्ही कोण 45 आहेत, या दोन्ही बाजू समान होऊन जातील. याचा अर्थ एडी आणि डीबी समान आहेत, म्हणजे इथे मी डीबी लिहू शकतो. आणि म्हणून 2 एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर बीसी गुणिले डीबी. याला आपण समीकरण 1 देऊया. पहिली आपण किंमत काढून घेतली. दुसरं बारका काटकोन त्रिकोण बघा, त्रिकोण एडीबी हा पण काटकोन त्रिकोण आहे. मध्ये कोण एडीबी 90 अंशी आपण रचना केली आणि म्हणून आपल्याला माहिती आहे पायथागोरसचे प्रमेय वापरता येईल आपल्याला की एबीचा वर्ग बरोबर एडीचा वर्ग अधिक बीबीचा वर्ग. पायथागोरसचे प्रमेय. ठीक आहे. आता व्यवस्थित बघा, जरी आपण इथे एडीची किंमत घेतली असली तरी आपल्या गणितामध्ये कुठेच डी नाहीये बिंदू, कारण डी बिंदू आपण घेतलाय. त्यामुळे आपण याला कन्वर्ट करून घेऊया ईडीच्या फॉर्म मध्ये. आणि म्हणून एबी वर्ग वजा डीबी वर्ग बरोबर एडी वर्ग. याला मी देतो समीकरण 2. म्हणजे पुढे माझ्या गणितामध्ये ते एडी येईल, तिथे आपल्याला त्याला कन्वर्ट करून चेंज करता येईल, एडी काढून. आता मोठ्या काटकोन त्रिकोणावरती येऊया. तसेच त्रिकोण जर मी ए डी सी घेतला, एडीसी हा पण काटकोन त्रिकोण आहे. इथे पण आपल्याला पायथागोरस वापरता येईल. इथे काय येईल आपलं एसी चा वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर एडी चा वर्ग अधिक डीबी चा वर्ग. मग एडी वर्ग अधिक डी सी चा वर्ग. सॉरी, आणि डीसी जर तुम्ही आकृतीमध्ये बघितलं तर डीसी म्हणजे डीबी अधिक बीसी. नेक्स्ट स्टेपला आपण तेच करूया. आणि म्हणून एसी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक डीसी म्हणजे काय डीबी अधिक बीसी कंसाचा वर्ग. याचा विस्तार करूया. आणि म्हणून एसी वर्ग बरोबर एडी वर्ग, एडीची किंमत आपण नंतर टाकू, अधिक पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे डीबीचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे बीसीचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. हा आपला विस्तार झाला. आता इथे बघा एडीची किंमत आपण टाकू शकतो समीकरण 1 नुसार. आणि म्हणून एसी वर्ग बरोबर एडीची किंमत काय आली समीकरण 1 मध्ये एबी वर्ग वजा डीबी वर्ग आणि पुढे आहे तसंच प्लस डीबी वर्ग अधिक बीसी वर्ग अधिक 2 गुणिले डीबी गुणिले बीसी. इथे बघा डीबी वर्ग गेलं आणि म्हणून एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक हा बीसी वर्ग अधिक 2 गुणिले डीबी गुणिले बीसी. आता समीकरण 1 मध्ये जा. डीबी गुणिले बीसी काय आहे 2 एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. टाकूया किंमत तिथे. आणि म्हणून एसी वर्ग बरोबर एबी वर्ग
अधिक BC वर्ग अधिक 2 गुणिले याची किंमत काय आहे समीकरण 1 मध्ये 2 एरिया ऑफ ट्रायंगल किंमत काय आहे 2 BB गुणिले BC समीकरण मध्ये याची किंमत काय आहे 2 एरिया ऑफ ट्रायंगल ABC मग तो आपण इथे मांडला आणि मग ह्या 2 आणि 2 चा गुणाकार झाला काय होतात 4 एरिया ऑफ ट्रायंगल ABC